प्रमोशन मिळाल्यानंतर आपली सॅलरी ओएसमध्ये 80,000 ते 1 लाखापर्यंत जाते सर. तर नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ जो मी शूट करतो आहे तो एक खास व्हिडिओ आहे आणि त्या सबस्क्रायबर्ससाठी ज्यांनी मला प्रश्न विचारले होते की ही फील्ड कशी जॉईन करावी. हा जो व्हिडिओ आहे तो मी एका पॉडकास्ट टाईपमध्ये शूट करणार आहे, क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये, ताकी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटावी या फील्डबद्दल की ही कशी जॉईन करावी आणि याच्यासाठी काय काय क्वालिफिकेशन्स लागतात. सो मी जी ही जागा निवडली आहे पॉडकास्टसाठी ती डेकवरतीच आहे. पाठी बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता तुम्ही, निळं समुद्र आहे. सो इथे आम्ही पॉडकास्ट शूट करणार आहोत. सो आता आपल्यासोबत स्वरूप आहे. स्वरूप आपल्या शिपवरती ॲज अ OS म्हणून काम करतो. तर त्याला विचारूया की ह्या फील्डमध्ये कसं यायचं, काय प्रोसिजर आहे आणि त्याला या फील्डमध्ये येऊन कसं वाटतं. सो स्वरूप, मला सांग आता की तुझा किती एक्सपिरियन्स झाला या फील्डमध्ये. मी सर 2021मध्ये जॉईन केलेलं आणि आता 2025 चालू आहे, तर 4 वर्ष झाली मला या फील्डमध्ये. स्वरूप, तुझा कोर्स तू कुठून केलेला, कुठल्या कॉलेजेसमधून केलेला. मी रायगड अलिबागमध्ये राहतो. मी BP मरीन बेलापूरमधून माझा कोर्स केलेला. तुला काय वाटतं की आपल्या महाराष्ट्रातील मुलांनी कुठल्या कॉलेजेसमधून कोर्स केला पाहिजे की जिथून त्यांना प्लेसमेंट भेटू शकते. तर महाराष्ट्रामधून करायचं असेल तर 3 बेस्ट कॉलेज आहेत. TS रहमान आहे, TS चाणक्य आहे आणि नुसी म्हणून आहे गोव्याला आहे. बेलापूरमध्ये. जर महाराष्ट्र हे 3 कॉलेज बेस्ट आहेत, हे जवळचे कॉलेज आहेत. स्वरूप, कॉलेजेस तर तू सांगितले, पण ह्याच्यामध्ये ॲडमिशन कसं घ्यायचं, ॲडमिशन प्रोसिजर काय आहे. तुम्ही कॉलेजेसमध्ये पण जाऊन इन्क्वायरी करू शकता किंवा ऑनलाईन पण बघू शकता, तुम्ही चेक करू शकता, इंटरनेटवर बघू शकता ॲडमिशन कसे करायचं ते वगैरे बघू शकता. ही प्रोसिजर आहे. ठीक आहे, ही ॲडमिशन प्रोसिजर ही झाली. ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं, ॲडमिशन घेण्यासाठी काहीतरी क्वालिफिकेशन लागत असेल तर ती काय. याच्यासाठी आपल्याला 10वी पास लागतो. 10वी पास लागतो आणि 50% मिनिमम लागतात. हां, आणि इंग्लिशमध्ये 100पैकी 50 मार्क्स लागतात. 100पैकी. हां, 100पैकी 50 गुण. चांगलीच गोष्ट आहे. याच्यापेक्षा मिनिमम 10वी पास लागतो. ठीक आहे, ही क्वालिफिकेशन आहे. वय वर्षाचा काय लिमिट आहे का याच्यामध्ये येण्यासाठी. कॅन्डिडेटचं वय वर्ष सर मिनिमम 18 ते 25 वर्षामध्ये असलं पाहिजे. 18 ते 25 वर्षामधलाच माणूस हे एंट्री करू शकतो सर. तर नाही घेऊ शकत आपण ॲडमिशन. अलाव नाही आहे सर. जर समजा कॅम्पस प्लेसमेंट नाही झालं तर मग बाकीच्या मुलांनी काय करावं, कारण कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 200पैकी 50 जण सिलेक्ट होतील, तर बाकीच्या 150 लोकांनी काय करावं, पुढे काय प्रोसिजर असते. तर त्यांनी कंपनीमध्ये जाऊन व्हिजिट केलं पाहिजे. मुंबईमध्ये भरपूर चांगल्या कंपन्या आहेत, त्यांनी तिथे जाऊन व्हिजिट केलं पाहिजे सर. ते कंपनीमध्ये गाईड करतात. हां सर, ते गायडन्स. हां सर, त्यांचे पण काही टेस्ट असतील, ते पण क्लिअर. हां सर, ते पण टेस्ट आहेत, ते पण क्लिअर. तिथे इन्क्वायरी करून ते सर्व सर्टिफिकेट भेटली आपल्याला. हां, आपण भरपूर कंपनीला जाऊन अप्रोच करू शकतो. तो समजा आपली प्लेसमेंट झाली शिपवरती, तर मग पहिला रँक कुठला असतो आपला, कुठल्या रँकवरती चढवतात आपल्याला शिपवरती. प्लेसमेंट नंतर सर मी ट्रेनिंग OSमध्येच पाठवणार पहिले, कारण 6 महिन्याची ट्रेनिंग असते, ती ट्रेनिंग कंप्लीट करावी लागते. हां सर, त्याच्यानंतर आपलं एक वॉचकीपिंग सर्टिफिकेट येतो 6 महिन्यानंतर. नंतर प्रमोशन OSमध्ये होतं सर. ओके, म्हणजे फर्स्ट रँक तुझा ट्रेनी OS असतो. आणि तेव्हा मग सॅलरी किती असते तुझी, ती पण सांग माझ्या सबस्क्रायबर्स. सॅलरी म्हणजे सर स्टायपेंड भेटतो आपल्याला, जवळपास 30,000पर्यंत जातो तो. 30,000पर्यंत स्टायपेंड भेटतो सर. 6 महिने तुम्हाला 30,000मध्ये 30,000 प्रत्येक महिना 30,000 भेटतो तुम्हाला. समजा एक शिप ॲज अ ट्रेनी OS मारली आणि आपण OSमध्ये प्रमोशन घेतलं, तर त्याच्यानंतर मग सॅलरी काय असते त्याच्यामध्ये, तर खूप डिफरन्स असेल दोन्ही सॅलरीमध्ये. सर OSमध्ये प्रमोशन मिळाल्यानंतर आपली सॅलरी OSमध्ये 80,000 ते 1 लाखापर्यंत जाते सर. मिनिमम 80 ते 1 लाखापर्यंत जातो. 1 लाखापर्यंत जातो सर. OSची सॅलरी झाली सर. अजून वाढत जाणार सर अजून सर. हा लास्ट प्रश्न होता की तुला शिपवरती कोण मराठी माणूस भेटला तर मग तुला कसं वाटतं, तुला कशी फिलिंग आहे. मला पण माहिती आहे एक मराठी भेटल्यावर कसं वाटतं. ते चांगलं फॅमिलीसारखं वाटतं आणि असं एकटेपणा वाटत नाही सर. चांगलं मराठीमध्ये बोलायला चांगलं वाटतं, फॅमिलीसारखं वाटतं.